विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या झूमच्या तासाला आपण परिमेय संख्येवरील क्रिया हा भाग आपण सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये गुणाकार व्यस्त संख्या कशाला म्हणतात, गुणाकार व्यस्त संख्या कशा म्हणल्या जातात त्याची उदाहरणं, त्याची व्याख्या या झूमच्या तासाला आपण घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर परिमेय संख्येच्या ज्या क्रिया आहेत त्याच्या ज्या ठळक बाबी आहेत म्हणजे वजाबाकी, गुणाकार, बेरीज, भागाकार या क्रिया कशा केल्या जातात त्याची माहिती तुम्हाला सांगितली होती. आणि त्याशिवाय गुणाकार आणि भागाकाराचे चिन्हांकित संख्येचे जे नियम आहेत ते चिन्हांकित संख्येचे नियमसुद्धा तुम्हाला सांगितले होते. आता आपण या तासाला परिमेय संख्या व त्यांच्यावरील क्रिया या घटकावर आधारित आपण पहिल्यांदा समच्छेद अपूर्णांक यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात ते आपण बघू. सुरुवातीला तुम्हाला असे सांगितलं होतं की परिमेय संख्यांची क्रिया आणि अपूर्णांक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक संख्येची क्रिया या सारख्याच आहेत. फक्त परिमेय संख्यांची क्रिया करताना आपल्याला चिन्हांकित संख्येचे जे नियम आहेत ते चिन्हांकित संख्येचे नियम हे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात आणि ते चिन्हांकित संख्येचे नियम तुम्हाला झूमच्या तासाला दाखवलेले आहेत. आता आपण पहिल्यांदा समच्छेद अपूर्णांक म्हणजे कशाला म्हणतात आणि त्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात ते आपण बघूया. पहिल्यांदा समच्छेद अपूर्णांकाची व्याख्या लक्षात घ्या की ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात, ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. की ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 2/4 व 5/4. इथं बघा दोन्ही पहिल्या अपूर्णांकामध्ये छेद 4 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये छेद 4 आहे. इथं छेद समान आहे, किती आहे? 4 आहे. म्हणजे इथं छेद समान आहे याचाच अर्थ हा कुठला झाला? समच्छेद अपूर्णांक. त्यानंतर 6/10 व 8/10. इथंही छेद 10 आहे, दोन्ही ठिकाणी छेद किती आहे? 10 आहे. म्हणजे छेद समान आहे म्हणजे हा सुद्धा काय झाला? समच्छेद अपूर्णांक. 12/18 आणि 14/18. 12/18 व 14/18 इथं सुद्धा छेद 18 कसा आहे? समान आहे. छेद 18 कसा आहे? समान आहे. म्हणजे हा सुद्धा काय झाला? समच्छेद अपूर्णांक. म्हणजे व्याख्या लक्षात घ्या की ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. आणि या ठिकाणी आता आपल्याला या समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात त्याची उदाहरणं या ठिकाणी आता आपण घेणार आहोत. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्याचा नियम लक्षात ठेवायचा, छेद तसाच ठेवावा. छेद काय करायचा? तसाच ठेवावा. समच्छेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्याचा जो छेद आहे तो समान असतो, त्यामुळे तो छेद तसाच ठेवायचा, छेदामध्ये काही बदल करायचा नाही. व फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करावी. बेरीज किंवा वजाबाकी करावी. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, छेद तसाच ठेवायचा आहे आणि फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची. आणि शक्य तेथे संक्षिप्त रूप द्यावे. आता संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचं हा सुद्धा बघा. संक्षिप्त रूप द्यायचं. संक्षिप्त रूप देणे म्हणजेच दिलेल्या अंशाला आणि छेदाला, बघा दिलेल्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने शून्येतर एकाच संख्येने गुणावे किंवा भागावे. एकाच संख्येने गुणायचं किंवा एकाच संख्येने भागायचं. कोणाला? अंशाला आणि छेदाला. एकाच संख्येने गुणायचं किंवा एकाच संख्येने भागायचं याला काय म्हणतात?
संक्षिप्त रूप देण्याची क्रिया. म्हणजे अंशाला आपण ज्या संख्येनं गुणलं असेल किंवा भागलं असेल त्याच संख्येनं छेदाला सुद्धा गुणायचं आणि भागायचं आहे. आणि ही क्रिया करून आपल्याला त्याचं संक्षिप्त रूप द्यायचं आहे. हे संक्षिप्त रूप काय करायचं आपल्याला जिथे शक्य आहे, जिथे देता येतं तिथंच हे संक्षिप्त रूप द्यायचं आहे. जिथं संक्षिप्त रूप देता येत नाही तिथं संक्षिप्त रूप द्यायची काहीही गरज नाही. आता त्याचे काही उदाहरण आपण घेऊया. आता आपण एक उदाहरण बेरजेचं घेऊया आणि एक उदाहरण आपण वजाबाकीचं घेऊया. म्हणजे समच्छेद अपूर्णांकांची बेरीज कशी केली जाते आणि वजाबाकी कशी केली जाते ते आपण लक्षात घेऊ. नियम तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत की समच्छेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद तसाच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची. आणि ज्या ज्या शक्य असेल त्याच ठिकाणी फक्त संक्षिप्त रूप द्यायचं आहे. पहिलं उदाहरण आपण घेऊया. 6/10 6/10 अधिक 8/10 अधिक 8/10. बघा पहिलं उदाहरण घेतलंय. इथं आपण अपूर्णांकाची क्रिया करतोय. तुम्हाला एक वाक्य मागे सांगितलं होतं की अपूर्णांकाची क्रिया जशा आपण करतो तशाच क्रिया या परिमेय संख्यांच्या करायच्या आहेत. फक्त बदल काय की परिमेय संख्यांची क्रिया करताना त्या ठिकाणी आपल्याला चिन्हांकित संख्येचे नियम वापरावे लागतात. इथं कुठलीही संख्या चिन्हांकित नाही, या अपूर्णांक संख्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा अपूर्णांक संख्येची क्रिया कशा करतात त्याच्यामधला आपण समच्छेद अपूर्णांक घेतला आहे. इथं अंशस्थानी 6 आहे, छेदस्थानी 10 आहे. इथं अंशस्थानी 8 आहे, छेदस्थानी 10 आहे. म्हणजे छेद कसा आहे समान आहे. छेद समान आहे म्हणजे हा काय झाला समच्छेद अपूर्णांक. हा काय झाला समच्छेद अपूर्णांक. आता बघू आपण की समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना छेद आहे तसा ठेवायचा. हा छेद आपण आहे तसा ठेवला. छेद किती आहे 10, तो छेद तसा ठेवला आणि फक्त अंशांचीच काय करायची बेरीज असेल ते बेरीज, वजाबाकी असेल तर वजा कर. अंशस्थानी ती संख्या किती आहे 6+8 6+8 म्हणजे 6+8 अंश छेद 10. अंशांचीच फक्त बेरीज करायची. छेद आपण आहे तसाच ठेवला. यांची बेरीज किती येते बघा 6 आणि 8 14. 6 आणि 8 14. 14/10. इथं उत्तर किती आलं 14/10. पण हे उत्तर शेवटचं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की समच्छेद अपूर्णांकांची म्हणजे अपूर्णांकांची क्रिया करताना जिथे शक्य आहे तिथं आपलं काय करायचं आहे संक्षिप्त रूप द्यायचं आहे. जिथे शक्य आहे तिथं आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. आता इथं 14/10. आता या 14ला आणि या 10ला म्हणजे अंशाला आणि छेदाला आपल्याला एकाच संख्येनं भागायचं आहे. याला आपण दोन भाग होतो बघा. अंशाला म्हणजे 14ला 2 भागलं आणि छेदाला म्हणजे 10ला सुद्धा आपण किती भागलं 2 भागलं. याचं उत्तर किती आहे बघा 2×7=14 आणि 2×5=10. याचं उत्तर किती आलं इथं 7/5. याचं उत्तर किती आलं इथं 7/5. आता इथं 7/5ला पुढं आपल्याला संक्षिप्त रूप देता येत नाही. म्हणजे 6/10 आणि 8/10 या समच्छेद अपूर्णांकांची बेरीज किती आली 7/5. 7/5 म्हणजे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो की 6/10 आणि 8/10 हा समच्छेद अपूर्णांक आहे का कारण दोन्ही ठिकाणी छेद कसा आहे 10 म्हणजे छेद समान आहे. छेद जर समान असेल तर तो छेद तसाच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच काय करायची बेरीज करायची. इथं 6+8 अंश/10 आपण अंशांची बेरीज केली 8 आणि 6 14. छेद तसाच ठेवला. बेरीज किती आली 14/10. 14 अंश आणि छेद 10ला इथं आपण काय केलं संक्षिप्त रूप दिलं. कितीनं भागलं आपण 14ला अंशाला या 2 भागलं आणि याही छेदाला म्हणजे 10ला 2 भागलं. 2×7=14 आणि 2×5=10 म्हणजे इथं उत्तर किती आलं 7/5. इथं उत्तर किती आलं 7/5. आणखी एक उदाहरण आपण घेऊया बेरजेचं. 8/12 अधिक 10/12. 8/12 अधिक 10/12. इथे बघा छेद समान आहे म्हणजे छेद काय करायचा आहे तसाच ठेवायचा. फक्त अंशांचीच बेरीज करायची. 8 अधिक 10. 10 आणि 8 18. 18/12. पुन्हा इथं 18/12ला संक्षिप्त रूप द्यायचं. 18ला ज्या संख्येनं भागू त्या संख्येनं आपण 12ला भागायचे. 2 या दोघांना सुद्धा भागायचं होतो. 18/2 आणि 12/2. 2×9=18 आणि 2×7=12. इथं उत्तर किती आलं 9/10. पण
या 9 अंश छेद 6ला सुद्धा आपल्याला पुन्हा संक्षिप्त रूप देता येतं. कसं ते बघा, 9 भागिले आणि 6 भागिले. या 9ला आणि 6ला, 9ला 2 भाग जात नाही, पण 2 6ला भाग जातो, पण 3 6लाही जातो आणि 9लाही जातो. म्हणजे याला कितीनं भागू आपण? 3 भागू. म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येनं भागलं. किती भागायला लागलं? 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. म्हणजे इथं उत्तर किती झालं? 3/2. इथं उत्तर किती आलं? 3/2. म्हणजे इथं सुद्धा या समच्छेद अपूर्णांकाची आपण बेरीज केली. 8/12 आणि 10/12 हा समच्छेद अपूर्णांक आहे, कारण दोन्हींचा छेद कसा आहे? समान 12 आहे. इथं फक्त अंशांचीच बेरीज केली, छेद तसाच ठेवला. बेरीज किती आली? 18/12. 18/12ला आपण संक्षिप्त रूप दिलं, भाग घालायला 2 उत्तर आलं 9/6. 9/6ला पुन्हा संक्षिप्त रूप दिलं, याला 3 भाग घालायला उत्तर किती आलं? 3/2. म्हणजे या पद्धतीनं आपणाला समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करता येते. पुन्हा एकदा लक्षात घ्या की समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना छेद तसाच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करावे. इथं आता आपण 2 उदाहरणं बेरजेची घेतली, तशाच पद्धतीनं आपण आणखी एक उदाहरण घेऊ, ते म्हणजे वजाबाकी घेऊया. आता वजाबाकीचे आपण 2 उदाहरण घेऊया. वजाबाकीचे एक उदाहरण घेऊया. 20/24. 20/24 वजा 12/24. वजा 12/24. बघा, मग अशी आपण बेरजेची 2 उदाहरणे घेतली समच्छेद अपूर्णांकाची. आता इथं आपण वजाबाकीची उदाहरणे घेतो. हा सुद्धा समच्छेद अपूर्णांकच आहे. हा सुद्धा काय आहे? समच्छेद. कारण इथे छेद 24 आहे, इथेही छेद 24 आहे, म्हणजे हा काय झाला? समच्छेद अपूर्णांक. आता इथे यांची वजाबाकी करायची, म्हणजे काय करायचं? छेद समान आहे, तो छेद आहे तसंच ठेवला. छेद किती आहे? 24. अंश कुठले कुठले आहेत? 20 आणि 12 यांची वजाबाकी करायची. 20 वजा 12 म्हणजे बघा 20 वजा 12 अंश छेद 24. 20मधनं 12 गेले, किती उरले? 8 उरले. छेद 24 आहे तसा राहिला. छेद 24 आहे तसाच राहिला. आता पुन्हा इथं आपल्याला 8/24ला काय करायचं आहे? संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 8/24ला बघा संक्षिप्त रूप देऊ. 8 भागिले आणि 24 भागिले. याला 2 पूर्णपणे भाग जातो. 2 × 8 आणि 12 दोन्ही 24. इथं उत्तर किती आलं? 4/12. इथं उत्तर किती आलं? 4/12. पण या 4/12ला सुद्धा आपण आणखी संक्षिप्त रूप देऊ शकतो. पुन्हा 4/12 याला आपण संक्षिप्त रूप देऊया. 4 भागिले आणि 12 भागिले. यालाही पुन्हा 2 पूर्णपणे भाग जातो. यालाही पुन्हा 2 पूर्णपणे भाग जातो. 4ला म्हणजे अंशाला आपण 2 भागलं, 12ला सुद्धा आपण 2 बघतोय, कारण आपला नियमच असा आहे की दिलेल्या अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येनं गुणणे किंवा भागणे. ज्या संख्येनं तुम्ही अंशाला भागाल त्या संख्येनं छेदालाही भागायचं. इथं काय भाग करायचं बघा. 2 दुनी 4 आणि 2 सक 12. उत्तर किती आलं? इथं 2/6. इथं उत्तर पहिलं उत्तर किती आलं? 4/12. या 4/12ला आपण संक्षिप्त रूप दिलं, इथं उत्तर किती आलं? 2/6. या 2/6ला पुन्हा संक्षिप्त रूप देता येतं आपल्याला. 2/6 2 भागिले आणि 6 भागिले. या 2ला पुन्हा 2 पूर्णपणे भाग जातो. बघा 2च. 2 के 2 म्हणजे 1 आणि 2 त्रिक 6 म्हणजे इथं उत्तर किती झालं? 1/3. इथं या ठिकाणी उत्तर किती झालं? 1/3. म्हणजे इथं आपण समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी केली. कोणती क्रिया केली? समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी केली. इथं वजाबाकी करताना तोच नियम आपण वापरला. छेद तसाच ठेवला आणि फक्त अंशांचीच काय केली? वजाबाकी केली. वजाबाकी किती आली? 20मधून 12 गेले, 20मधून 12 गेले, किती उरले? 8 उरले. छेद 24 आहे तसा राहिला. या 8/24ला पण आपण संक्षिप्त रूप दिलं, 2 भाग घालवला. उत्तर किती आलं? 4/12. 2 चौक 8 आणि 12 दुनी 24. उत्तर किती आलं? 4/12. पुन्हा या 4/12ला आपण संक्षिप्त रूप दिलं. 4ला म्हणजे अंशाला 2 भाग घालवला आणि छेद 12ला सुद्धा आपण 2 भाग घालवला. 2 दुनी 4 आणि 2 सक 12 म्हणजे इथं उत्तर किती आलं? 2/6. उत्तर किती आलं? 2/6. पुन्हा आपण 2/6ला संक्षिप्त रूप दिलं. 2ला 2च भागलं आणि 6ला सुद्धा आपण 2च भागलं.
बे के बे म्हणजे उत्तर 1 आणि बेत्रिक 6, शेवटी उत्तर किती आलं 51/3. म्हणजे 51/3 हे आपलं शेवटचं उत्तर आलं. 51/3 हे काय झालं शेवटचं उत्तर आलं. बरीचशी मुलं एवढंच उत्तर करतात आणि बाकीच्या 2 क्रिया करत नाही. आणि म्हणून सांगितलं इथं मग अशीच की जिथं शक्य आहे तिथं आपण काय करायचं आहे संक्षिप्त रूप द्यायचं आहे. संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय अंशाला आणि छेदाला शून्येतर एकाच संख्येनं गुणावे किंवा भागावे. इथं आपण प्रत्येक वेळी एका संख्येनं अंशालाही त्याच संख्येनं भागलं, छेदालाही त्याच संख्येनं भागलं, इथंही अंशाला त्या संख्येनं भागलं, छेदालाही आपण त्या संख्येनं भागलेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं आपणाला समचित अपूर्णांकांची वजाबाकीची क्रिया करता आली पाहिजे. आपण वजाबाकीचं आणखी एक उदाहरण घेऊया. 25/27 वजा 10/27. इथं सुद्धा छेद समान आहे. इथं पण छेद कसा आहे समान आहे. छेद समान आहे, छेद तसाच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच काय करायची वजाबाकी. 25 वजा 10, 25मधनं 10 गेले किती उरले 15 उरले. 15/27. उत्तर किती आलं 15/27. आता याला संक्षिप्त रूप देता आहे की नाही ते बघायचं. याला आपल्याला संक्षिप्त रूप देता येतं. 15 भागिले आणि 27 भागिले. बघा जर विचार केला तर याला 3 पूर्णपणे भाग जातो एका संख्याला. 3×5 15 आणि 3×9 27. 3×5 15 म्हणजे उत्तर किती आलं अंशस्थानी 5 आलं आणि 3×9 27. शेवटी आपलं उत्तर किती आलं 5/9. उत्तर किती आलं 5/9. आता या 5/9ला आपल्याला पुन्हा संक्षिप्त रूप देता येत नाही. कारण 2 5लाही भाग जात नाही, 9लाही भाग जात नाही, 3 5ला जात नाही पण 9ला जातो. म्हणजे संक्षिप्त रूप देता येणार नाही. म्हणजे शेवटचे जे उत्तर आहे हे आपल्या या ठिकाणी किती आलं 5/9. शेवटचं उत्तर किती आलं 5/9. म्हणजे एक वाक्य लक्षात घ्या पुन्हा एकदा की अपूर्णांक संख्या व परिमेय संख्या यांच्या क्रिया सारख्याच आहेत. यांच्या क्रिया कशा आहेत सारख्याच आहेत. इथे जे आपण आता ती चार उदाहरणे घेतली समच्छेद अपूर्णांकाची. काय उदाहरणं घेतली आपण बेरजेची 2 आणि वजाबाकीची 2 उदाहरणे घेतली. या अपूर्णांक संख्येमध्ये या जशा आपण क्रिया केल्या तशाच परिमेय संख्यांची क्रिया करायच्या. त्यात काही बदल नाही. फक्त जर चिन्ह असेल चिन्हांकित संख्या असतील तर मात्र चिन्हांकित संख्येचे नियम हे आपल्याला वापरावे लागतात. आता याचप्रमाणे आपण इथं समच्छेद घेतला. आता आपण इथं भिन्नच्छेद अपूर्णांक घेऊया आणि भिन्नच्छेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कशी करतात त्याचीही काही उदाहरणं 1-2 उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता इथं आपण भिन्नच्छेद अपूर्णांक पहिला आपण कुठला घेतला समच्छेद. आता इथं आपण भिन्नच्छेद घेऊया. भिन्नच्छेद अपूर्णांक. आता भिन्नच्छेद अपूर्णांक म्हणजे काय ते लक्षात घ्या की ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात. ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात त्या अपूर्णांकाला भिन्नच्छेद अपूर्णांकाचे म्हणतात. उदाहरणार्थ 2/4 3/5. इथं बघा छेद इथं 4 आहे इथं 5 आहे म्हणजे छेद कसे झाले भिन्न झाले. भिन्न म्हणजे वेगवेगळे झाले. एका ठिकाणी छेद किती आहे 4, दुसऱ्या ठिकाणी छेद किती आहे 5 म्हणजे छेद भिन्न झाले. म्हणजे हा काय झाला भिन्नच्छेद अपूर्णांक. त्यानंतर 5/6 7/8. इथंही बघा छेद कसे झाले भिन्न आहेत. इथं छेद 6 आहे इथं छेद 8 आहे. छेद भिन्न झाले म्हणून याला काय म्हणायचं भिन्नच्छेद अपूर्णांक. किंवा 8/10 आणि 11/10. इथे सुद्धा 11/12. इथेही छेद भिन्न झाले. इथेही छेद कसे झाले भिन्न झाले. म्हणजे एक उदाहरण हे दुसरं उदाहरण हे तिसरं उदाहरण ही तिन्ही उदाहरणं कशी झाली भिन्नच्छेद अपूर्णांकांची. म्हणजे ज्या अपूर्णांकांचे छेद
भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 2/4, 3/5 इथे छेद भिन्न आहेत म्हणजे हा भिन्नछेद अपूर्णांक झाला. 5/6, 7/8 इथंही छेद भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत, हा सुद्धा काय झाला भिन्नछेद अपूर्णांक झाला. इथं 8/10 आणि 11/12 इथं सुद्धा छेद कसे आहेत भिन्न आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत म्हणजे हा सुद्धा अपूर्णांक काय झाला भिन्नछेद अपूर्णांक. आता याचे नियम लक्षात घ्या. भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना प्रथम त्यांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करावे. मगाशीच आपण समच्छेद अपूर्णांक घेतलेला आहे. प्रथम त्यांचं काय करायचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करावे. आणि नंतर आता समच्छेद अपूर्णांकात रूपांतर केलं की पुढची क्रिया काय करायची तुम्हाला माहिती आहे की समच्छेद अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर छेद तसाच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची. म्हणजे याच्यामध्ये 2 क्रिया करायची. पहिल्यांदा त्याचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचं, त्याच्यामध्ये पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद पुन्हा दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद या पद्धतीने आदलाबदल करून त्यांचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचं. किंवा लसावी काढून सुद्धा तुम्ही रूपांतर करू शकता. पण सोपी पद्धत आपण इथे घेऊया की तिरकस गुणाकार करायचं आणि तिरकस गुणाकार करून त्यांचं प्रथम समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि समच्छेद अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर पुढची क्रिया मग आहे तशीच करायची. छेद आहे तसाच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच फक्त बेरीज किंवा वजाबाकी करायची. इथं आपण भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करतात त्याची काही उदाहरण, त्याची 2 उदाहरणं आपण घेऊ. बेरजेचे एक उदाहरण घेऊया आणि वजाबाकीचे एक उदाहरण घेऊया. पहिल्यांदा आपण बेरजेचं उदाहरण घेऊ. यातलंच उदाहरण घेऊया 2/4 अधिक 3/5. 2/4 अधिक 3/5 इथं हा भिन्नछेद अपूर्णांक आहे. हा कुठला आहे भिन्नछेद अपूर्णांक आहे. भिन्नछेद अपूर्णांक लक्षात आला का. इथं छेद 4 आहे. पहिल्या अपूर्णांकात छेद 4, दुसऱ्या अपूर्णांकात छेद 5. पहिल्या अपूर्णांकामध्ये छेद 4 आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये छेद 5 आहे म्हणजे छेद भिन्न आहे. मग आता यांची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची सांगतो. तिरकस गुणाकार बघा. आता तिरकस गुणाकार करायचा आपल्याला. तिरकस गुणाकार करून त्यांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचं. म्हणजे इथं हा अंश आहे आणि हा छेद आहे. इथं हा अंश आहे, हा छेद आहे. तर यांचा हा तिरकस गुणाकार असा करायचा. पहिल्यांदा यांचा गुणाकार करायचा, नंतर यांचा गुणाकार करायचा. बघा पहिल्यांदा पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार करायचा, नंतर दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद यांचा गुणाकार करायचा. म्हणजे असा तिरकस गुणाकार करून त्यांचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायचं. बघा उदाहरण बघा. इथं हा पहिल्याचा अंश आणि हा दुसऱ्याचा छेद. पहिल्यांदा यांचा गुणाकार करू म्हणजे काय येईल 2 × 5 आणि हा छेद आहे तसाच 4 × 5. क्रिया लक्षात घ्या, पद्धत लक्षात घ्या. पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद म्हणजे हा तिरकस गुणाकार आपण करतोय. 2 आणि 5 म्हणजे पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद. इथे यांचा काय केला आपण तिरकस गुणाकार केला 2 × 5 आणि हा छेद आहे तसेच मांडले. पुन्हा आता दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद हा तिरकस गुणाकार म्हणजे काय येईल 3 × 4 आणि छेद उलटे मांडायचे 5 × 4. पहिल्यांदा छेद आपण आहे तसं मांडला 4 × 5. पण दुसऱ्या पायरीमध्ये हे छेद उलटे मांडायचे. दुसऱ्याचा छेद गुणिले पहिल्याचा छेद म्हणजे इथं काय आलं 5 × 4. बरेच विद्यार्थी तिरकस गुणाकार करताना फसतात आणि बऱ्याच जणांना गुणाकाराची क्रिया करता येत नाही. त्यामुळं गुणाकाराची क्रिया इथं नीट व्यवस्थित लक्षात करायची आहे. पहिला गुणाकार केला 2×5 10 अंश छेद 4×5 20 अधिक 4×3 12 छेद 5×4 20. इथं छेद समान झाले. इथं काय झाले छेद समान झाले म्हणजे हा काय झाला आपण त्याचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर केलं. ही पहिली पायरी आणि ही दुसरी पायरी. पहिल्यांदा आपण
तिरकस गुणाकार करून पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद, त्यानंतर दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद असा तिरकस गुणाकार केला आणि तिरकस गुणाकार करून त्यांचं समछेद अपूर्णांकात रूपांतर केलं. छेद किती आले इथं? दोन्ही ठिकाणी छेद 20 आला, म्हणजे हा काय झाला? समछेद अपूर्णांक. आता हा समछेद अपूर्णांक आला. आपण पहिल्याच भागामध्ये समछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ते बघितलं. समछेद अपूर्णांक असेल तर छेद तसाच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच काय करायची? बेरीज करायची. म्हणजे 10 अधिक 12 अंश छेद 20. 10 आणि 12 किती उत्तर आलं? 22. 22 अंश छेद 20. उत्तर किती आलं इथं? 22 अंश छेद 20. पण 22 अंश छेद 20 याला पुन्हा आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. याला 2 पूर्णपणे भाग जातो. कसा बघा? 11 दुनी 22 आणि 10 दुनी 20. उत्तर किती आलं? 11 अंश छेद 10. या 11 अंश छेद 10ला पुन्हा संक्षिप्त रूप जाते का बघा? 11 अंश छेद 10ला पुन्हा आपल्याला संक्षिप्त रूप देता येत नाही. म्हणजे 11 अंश छेद 10 हे काय झालं? आपलं शेवटचं उत्तर निघालं. लक्षात घ्या, इथं आपण भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज करतोय. भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं की ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक असे म्हणतात. इथे भिन्नछेद अपूर्णांकाचे आपण उदाहरणं 3 घेतलेले आहेत. आणि शेवटी पण मी तुम्हाला सांगितलं की भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना प्रथम त्यांचं तिरकस गुणाकार करून त्यांचं समछेद अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि समछेद अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर पुन्हा छेद तसाच ठेवायचा आणि फक्त अंशांचीच बेरीज करायची आहे. हे उदाहरण पुन्हा एकदा समजून घ्या. 2 अंश छेद 4 अधिक 3 अंश छेद 5 हा भिन्नछेद अपूर्णांक आहे. मग पहिल्यांदा आपण यांचा तिरकस गुणाकार करून त्याचं समछेद अपूर्णांकात रूपांतर केलं. तिरकस गुणाकार कसा केला? पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद म्हणजे 2 गुणिले 5 हे छेद आहे तसेच मांडले. अधिक पुन्हा दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद म्हणजे 3 गुणिले 4 छेद उलटे मांडले 5 गुणिले 4 यांचा गुणाकार केला. 2 पंचे 10 4 पंचे 20 म्हणजे 10 अंश छेद 20 अधिक 3 चौक 12 अंश 5 चौक 20 छेद किती आला? 20. म्हणजे इथं आपण त्याचं समछेद अपूर्णांकात रूपांतर केलं. इथं छेद समान आले. पुन्हा आपण काय केलं? या फक्त अंशांचीच बेरीज केली. छेद आहे तसंच ठेवला. अंशांची बेरीज किती आली? 10 12 12 22 छेद तसाच 20 म्हणजे 22 अंश छेद 20. 22 अंश छेद 20ला आपण संक्षिप्त रूप दिलं म्हणजे 22लाही 2 न भागलं आणि 20लाही 2 न भागलं म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येनं भागलं. 11 दुनी 22 आणि बेन 10 20. इथं उत्तर किती आलं? 11 अंश छेद 10. उत्तर किती आलं इथं? 11 अंश छेद 10. 11 अंश छेद 10 असं उत्तर आलं. हे शेवटचं उत्तर झालं. 11 अंश छेद 10ला पुन्हा आपल्याला संक्षिप्त रूप देता येत नाही. 11 छेद 10 अंशाला आपल्याला पुन्हा संक्षिप्त रूप देता येत नाही. आता एक उदाहरण आपण या ठिकाणी वजाबाकीचं घेऊया. एक उदाहरण काय करू आपण इथं? वजाबाकीचं घेऊया. आता हेच उदाहरण आपण उलटं म्हणूया. 3 अंश छेद 5 वजा 2 अंश छेद 4 3 अंश छेद. बघा आता गंमत. उत्तर आपलं कसं येतं आपल्याला बघायचं आहे. तिरकस गुणाकार करू. 3 गुणिले 4 अंश छेद 5 गुणिले 4 वजा 2 गुणिले 5 आणि 4 गुणिले 5. बघा तिरकस गुणाकार केला. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद म्हणजे पहिल्याचा अंश म्हणजे 3 दुसऱ्याचा छेद म्हणजे 4 3 गुणिले 4 छेद आहे तसेच 5 गुणिले 4 वजा दुसऱ्याचा अंश म्हणजे 2 आणि पहिल्याचा छेद म्हणजे 5 म्हणजे 2 गुणिले 5 छेद उलटे मांडले 4 गुणिले 5. यांची क्रिया करायची. 3 चौक 12 आणि 5 चौक 20 वजा 2 पंचे 10 आणि 4 पंचे 20. इथं समछेद अपूर्णांकात आपण रूपांतर केलं. म्हणजे इथंही आपण तिरकस गुणाकार करून पहिल्यांदा याचं समछेद अपूर्णांकात रूपांतर केलं. छेद समान झाले की पुन्हा आपण काय करतो? छेद आहे तसाच ठेवतो आणि फक्त अंशांचीच काय करायची? वजाबाकी. म्हणजे 12 वजा 10 12 वजा 10 किती उत्तर येईल? 12 मधून 10 गेले किती उरले? 2 उरले.
12मधून 10 गेले, किती उरले 2 आणि छेद 20 आहे तसाच राहिला. या 2 अंश छेद 20ला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, म्हणजे एकाच संख्येनं बघायचं. याला 2 पूर्णपणे बघा जातो, बे के बे आणि बेन 10 20, म्हणजे इथं उत्तर किती आलं 1 अंश 10. इथं उत्तर किती आलं 1 अंश 10. म्हणजे इथं सुद्धा आपण संक्षिप्त रूप दिलेलं आहे. इथं 2 अंश 20ला अंशाला सुद्धा आपण 2नच भागलं आणि छेदाला सुद्धा आपण 2नच भागलेलं आहे. म्हणजे बे के बे 1 उत्तर आलं अंशस्थानी आणि बेन 10 20, म्हणजे इथं 2 अंश छेदला 10ला संक्षिप्त रूप देऊन उत्तर किती आलं 1 अंश 10. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इथं पहिल्यांदा आपण भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज केली. दुसरं उदाहरण आपण वजाबाकीचं घेतलं. कुठल्या भिन्नछेद अपूर्णांक, हा कुठला आहे भिन्नछेद अपूर्णांक आहे, हा काय आहे भिन्नछेद अपूर्णांकच आहे. इथं तिरकस गुणाकार केला, म्हणजे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद, म्हणजे 3 गुणिले 4 अंश छेद आहे तसे छेद 5 गुणिले 4 वजा दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद, म्हणजे 2 गुणिले 5 आणि 4 गुणिले 5, म्हणजे उलटे घेतले 4 गुणिले 5. यांचा गुणाकार केला 3 चौक 12 अंश छेद 5 चौक 20 वजा 2 पंचे 10 आणि 4 पंचे 20. इथं आपण समछेद अपूर्णांकात रूपांतर केलं. इथं काय केलं समछेद अपूर्णांकात रूपांतर केलं. समछेद अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर समछेद अपूर्णांक आहे, छेद समान आहेत, म्हणजे छेद आपण आहे तसाच ठेवला, छेद 20 आहे तसाच ठेवला आणि फक्त अंशांचीच काय केली वजाबाकी. 12 वजा 10 उत्तर किती आलं 12मधून 10 गेले 2 उरले आणि छेद 20 आहे तसाच. आणि या 2 अंश 10ला पण आपण संक्षिप्त रूप दिलं, बे के बे म्हणजे 1 आणि बेन 10 20, म्हणजे इथे शेवटचं उत्तर किती आलं 1 अंश 10. म्हणजे पहिल्यांदा आपण अपूर्णांक संख्यांची क्रिया कशा असतात त्याची आपण 2 उदाहरणं, म्हणजे समछेद अपूर्णांकाची बेरजेची 2 उदाहरणं आणि वजाबाकीची 2 उदाहरणे घेतली. त्यानंतर भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी, भिन्नछेद अपूर्णांकाची आपण 2 उदाहरणं घेतली, एक बेरजेचं घेतलं एक वजाबाकीचं घेतलं, एक बेरजेचं घेतलं एक वजाबाकीचं घेतलं. म्हणजे समछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करतात आणि भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करतात या दोन्ही क्रिया आपण नीट लक्षात ठेवायच्या. कारण अपूर्णांक संख्यांची क्रिया आणि परिमेय संख्यांची क्रिया या कशा आहेत सारख्या आहेत. आता आपण अपूर्णांक संख्यांची क्रिया केल्या, या जशा क्रिया केल्या तशाच क्रिया आपल्याला परिमेय संख्यांच्या करायच्या आहेत. त्यात काहीही बदल नाही, फक्त एकच बदल आहे, तो म्हणजे परिमेय संख्यांची क्रिया करताना चिन्हांकित संख्यांचे नियम हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. ते चिन्हांकित संख्यांचे नियम तुम्हाला पुढच्या जो आपला झूमचा तास आहे त्या तासाला तुम्हाला पुन्हा केल्या जातील. याची जी काही उदाहरणं आहेत लक्षात ठेवा, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा. समछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करतात, भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करतात, हे सगळं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे. त्याची उदाहरणं पण तुम्हाला दिलेली आहे. हा व्हिडिओ पुन्हा बघा, उदाहरणं कशी सोडून दिलेली आहे ते तुम्ही पुन्हा बघा. आणि पान क्रमांक 36 पान क्रमांक 36 वर तुम्हाला सराव संच 22 वर सराव संच क्रमांक 22 वर पहिला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 हे असे 2 प्रश्न तुम्हाला दिलेले. त्यातली काही उदाहरणं जर तुम्हाला सोडवता आली तर ती उदाहरणं तुम्ही तुमच्या मनानं सोडवायची आहेत, किंवा काही उदाहरणं मनानं घ्या आणि मनानं सोडवा. पण पुढच्या तासाला आपण तो सगळं सोडवणार आहोत. अशा पद्धतीनं परिमेय संख्या आणि त्यांच्यावरील क्रिया, त्याची बेरीज आणि वजाबाकी हा भाग आपण या ठिकाणी घेतलेला आहे. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला झूम मिटिंगद्वारे घेणार आहोत आणि या ठिकाणी आपला आता संपलेला आहे.